हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग क्रॅमर्स रूल. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. म्हणजेच आपल्याला एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता सायमल्टेनियस इक्वेशन्स क्रॅमर्स रूलने यूज करताना आपण 3 स्टेप्स यूज करणार आहोत. फर्स्ट स्टेप काय आहे पहा. राईट इक्वेशन इन द फॉर्म ax + by = c. प्रथम आपण इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये लिहून घेणार आहोत. सेकंड स्टेप काय आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ d, dx अँड dy. आपल्याला d, dx आणि dy या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आणि थर्ड स्टेपमध्ये आपण x आणि y या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. त्यासाठी आपण x = dx/d अँड y = dy/d हे फॉर्म्युले यूज करणार आहोत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता प्रथम आपण ही दोन इक्वेशन्स ax + by = c या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा. 4x + 3y - 4 = 0. आता हे इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये आहे का. नाही, कारण कॉन्स्टंट टर्म लेफ्ट साईडला आहे. ही आपल्याला काय करावं लागेल. कॉन्स्टंट टर्म राईट साईडला घ्यावी लागेल. म्हणजेच हा -4 आपण राईट साईडला घेऊ. इक्वेशन काय येईल पहा. 4x + 3y = या ठिकाणी 4चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच काय येईल 4. आता हे इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये आपण करून घेतलेलं आहे. लेफ्ट साईडला प्रथम x व्हेरिएबल असलेली टर्म, त्यानंतर y व्हेरिएबल असलेली टर्म आहे आणि राईट साईडला कॉन्स्टंट टर्म आहे. आता सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे पहा. 6x = 8 - 5y. आता या ठिकाणी हे इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये नाही. मग आपण काय करू. ही जी y व्हेरिएबल असलेली टर्म आहे ही आपण या साईडला घेऊ. म्हणजेच इक्वेशन काय येईल पहा. 6x आता हा -5y आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच या ठिकाणी +5y = 8. दोन्ही इक्वेशन्स आपण ax + by = c या फॉर्ममध्ये करून घेतलेली आहेत. आता आपण x व्हेरिएबलचे कोएफिशियंट a1 a2, y व्हेरिएबलचे कोएफिशियंट b1 b2 आणि कॉन्स्टंट टर्म c1 c2 घेणार आहोत. हिअर a1 a2 b1 b2 c1 c2 याच्या व्हॅल्यू लिहून घेऊ. a1 a2 काय येईल पहा. a1 ची व्हॅल्यू काय येईल 4, a2 ची व्हॅल्यू काय येईल 6, b1 ची व्हॅल्यू काय येईल 3, b2 ची व्हॅल्यू काय येईल 5, c1 ची व्हॅल्यू काय येईल 4, c2 ची व्हॅल्यू काय येईल 8. a1 a2 x व्हेरिएबलचे कोएफिशियंट घ्यायचे, b1 b2 y व्हेरिएबलचे कोएफिशियंट घ्यायचे आणि c1 c2 आपल्याला कॉन्स्टंट टर्म घ्यायच्या आहेत. आता आपण d, dx आणि dy या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू काढून घेऊ. d आता d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची. प्रथम x व्हेरिएबलचे कोएफिशियंट a1 a2, त्यानंतर y व्हेरिएबलचे कोएफिशियंट b1 b2 = a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे पहा. 4 and 6, b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे पहा. 3 and 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. या दोन्ही टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 5 मायनस या दोन टर्म्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 6 4 5 are 20 मायनस 3 6 are 18. 20 - 18 किती येईल 2. म्हणजेच d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. आता आपण dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करू. dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. x या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण कॉन्स्टंट टर्मने रिप्लेस करायचे. म्हणजेच a1 a2 च्या ठिकाणी काय येईल c1 c2. y व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहे तसेच ठेवायचे, b1 b2 = c1 c2 ची व्हॅल्यू काय आहे पहा. 4 and 8, 4 8. b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे पहा. 3 and 5, 3 5
इज इक्वल टू या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मायनस या दोन्ही टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 8 इज इक्वल टू 4 5 जार 20 मायनस 3 8 जार 24. 20 मायनस 24 किती येईल पहा 4 ग्रेटर नंबरचं साईन काय येईल मायनस म्हणजेच आपल्याला dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली -4. आता आपण dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करू. dy इज इक्वल टू आता dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना y व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण c1 c2 ने रिप्लेस करणार आहोत म्हणजेच b1 b2 आपण c1 c2 ने रिप्लेस करणार आहोत. y व्हेरिएबलचे कोएफिशियंट c1 c2 ने रिप्लेस करणार आहोत. x व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला आहे तसेच ठेवायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी काय येईल a1 a2 आणि b1 b2 च्या ठिकाणी काय येईल c1 c2 इज इक्वल टू आता a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे 4 and 6. c1 c1 आणि c2 ची व्हॅल्यू काय आहे 4 and 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. प्रथम या दोन्ही टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 4 × 8 मायनस आता या दोन्ही टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 6 इज इक्वल टू 4 8 जार 32 मायनस 4 6 जार 24. 32 मायनस 24 किती येईल पहा 8. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच आन्सर काय +8. म्हणजेच आपल्याला dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली 8. आता आपण क्रॅमर्स रूल यूज करून x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करू. बाय यूजिंग क्रॅमर्स रूल x व्हेरिएबलसाठी काय आहे फॉर्म्युला x इज इक्वल टू dx/d इज इक्वल टू dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली पहा dx ची व्हॅल्यू -4 अपॉन d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली पहा d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2. भाग घालू आपण या ठिकाणी 2 1 जार 2 2 2 जार 4 -2/1 म्हणजेच -2 म्हणजेच x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली -2. आता आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून घेऊ. y इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे dy/d. dy ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 8 अपॉन d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2/2. भाग घालू आपण 2 1 जार 2 2 4 जार 8 4/1 म्हणजेच 4 म्हणजेच y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली 4. आन्सर लिहू आपण खाली x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू -2, y ची व्हॅल्यू 4 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.